तर आम्ही एवढे उन्हातानाचे घराबाहेर निघलो आणि आम्ही जात होतो गाडीवरून, तर इथे लगेच मला दिसला इथे रसाचा गाडा. आणि तुम्ही म्हणाल की हा कोणाचा आहे, तर हा माझा भाऊच आहे, म्हणजे माझ्या भावाचाच मुलगा आहे. हा माझा भाऊ लागतो तो. तर मी त्याची आत्या लागते, तर तो बोलला आत्या आता आलीस तर मस्त रस पिऊनच जा. तर मग मी थांबली. तो मस्त रस काढत होता थंड थंड. आणि जर बिटको कॉलेजचे स्टुडंट माझं व्हिडिओ ब्लॉग बघत असतील तर त्यांनी जा आणि माझं नाव सांगून तिथे 30 रुपयाचे 2 ग्लास घ्या. असं 20 रुपयाला आहे. आणि माझा ब्लॉग बघून जर तुम्ही गेलात तर तुम्हाला 30 रुपयाचे 2 ग्लास मिळतील. कारण हा जो आहे लावलेला बिटको कॉलेजच्या जस्ट पुढे. हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पहिलीची दुनिया. आणि माझ्याकडे तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल. तर काल माझं बाबू तर काल मला बिलकुल बरं नव्हतं. माझं दिवसभर डोकं दुखत होतं गाईस. इतकं डोकं दुखत होतं, इतकं का मी अक्षरशः झोपून घेतलं होतं आणि मला काही सुचत नव्हतं. मला असं रडायला येत होतं, एवढं डोकं दुखत होतं. सो मग हे बघा, मला ना आहोने मस्त तेल लावून दिलं. तेव्हा कुठं मग मला थोडंसं रात्री तेल लावलं ना, मग आता थोडंसं मला कुठे बरं वाटतंय. तर मग आता ना सकाळी मग मला बरं वाटलं. रात्री ना आहोने स्वयंपाक केला. आहोनेच भाजी केली, भात केला, पोळ्या होत्या. मग आहोने भाजी आणि भात केलं. मग आम्ही जेवलो. रात्री मी काहीच केलं नाही, मला बिलकुल बरं नव्हतं. तब्येतच माझी बरी नव्हती, अचानक बिघडली. ते थोडंसं उन्हात आम्ही बाहेर गेलो आणि खूप ऊन होतं आणि थोडासा उसाचा रस घेतला आणि ते उसाचा रस घेतला आणि उन्हात जास्त फिरण्यात आलं मला. मग घरी आल्यावर मला उलट्या, बॅड मॅनर्स, उलट्या झाल्या आणि मग माझं डोकं दुखत होतं, खूपच डोकं दुखत होतं प्रचंड माझं. आणि मला आता एवढ्या वेळात काय माहिती का बरं मला डोक्याचं ना अर्ध डोकं दुखतंय, अर्ध्या डोक्याचा मला त्रास होतोय. कोणाकोणाला होतं असं काय माहिती, पण मला आता डोक्याचा त्रास खूपच व्हायला लागलाय अचानक, भयानक. नाही तर माझं कधी डोकं दुखत नव्हतं एवढं. आणि आहो माणूस करण्यात येतं का फोन कमी यूज कर, फोनमुळे तुझं डोकं दुखतं. आणि फोन तर तर आपण सकाळी टिफिन बनवला होता. सकाळी आहोसाठी आहोला टिफिन वगैरे बनवून दिला. आणि मग ना आता बाबूसाठी बाबू बोलतोय की मला बटाटा खायचा आहे, मग त्याच्यासाठी सुक्का बटाटा फ्राय बनवते. चला भेटते थोड्या वेळाने. बाय. तर हाय गाईज, या जेवण करायला आता वाजलाय दुपारचा 1 आणि आता सगळे कामं आवरले मी आणि आता आम्ही करतोय जेवण. तर या जेवायला. हे बघा, तर या जेवायला. तर गाईस आता आमचं झालंय जेवण आणि आम्ही करतोय आईस्क्रीम एन्जॉय. कशी बाबू? बाबूला खायची होती आईस्क्रीम, तर या आईस्क्रीम खायला. मी पण खातीये. खा, हळू खा, काय नाही होत, खा. येडा बाबू माझा, हळूहळू खा. हां खा, व्हेरी गुड. छान आहे, थंड आहे. खा. सुट्टी तर मज्जा आहे बाबूची. सॅटर्डे संडे सुट्टी बाबूला, तर मज्जा करतोय बाबू. बघितलं, कलिंगड आण मम्मा, मँगो आण मम्मा, आईस्क्रीम आण मम्मा, सारखं चालू आहे काही ना काही. आणि खरं तर उन्हाळ्याचीच मज्जा आहे, उन्हाळ्यातच खायला छान वाटतं.
इतर टायमाला नाही खाता येत. तर चला गाईस, ही बघा जिलेबी पण आहे. अरे हळू खा ना बाळा, हळू खा. थांब थांब थांब, मी रुमाल देते तुला. तर गाईस बघू शकता माझा बाबू किती गुड बॉय आहे. न सांगता बुक घेऊन अभ्यास करतोय माझं बाळ. हुशार झालं आहे ना पिल्लू. हुशार आहे माझं पिल्लू, खूप गुड बॉय आहे. कसा अभ्यास करतोय. मला म्हणतो मम्मी तू झोप, मी अभ्यास करतो. असं म्हणतोय माझं बाळ. चल बाय कर सगळ्यांना. बाय म्हणा. नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू. लाईक करा म्हणा. शेअर करा. सबस्क्राईब करा. बाय. मी कशी करतोय म्हणा स्टडी, मला सांगा मी बरोबर करतोय का. चल बाय कर. चला तर गाईस भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय. माझं पिल्लू ग गोंडस.